हरे कृष्णा, मी कृष्णवी. आपल्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 21 आणि 22 बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथ स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेह योद्धुकामानवस्थितान् केमर्या सह युद्धवम् स्मिनरन् समुत्तने. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तात्पर्य, श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत असे संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेने स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात. भगवंत स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु आपला शुद्ध भक्त आपल्याला आज्ञा देत असेल असे पाहून त्यांना दिव्यानंद होतो. वस्तुतः ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी भक्ताचा भाव पाहून तेही आनंदित होतात. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी आणि चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तत्पर नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रयत्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याला इच्छा होती. धन्यवाद.